नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये। आज बनवलेली आहे मस्त अशी शेवभाजी। तर चला बघूया कशी बनवलेली आहे। मस्त अशी झणझणीत एकदम खानदेश स्पेशल शेवभाजी। कोणाकोणाला शेवभाजी आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा। चला तर एकदम मस्त अशी बनवलेली आहे। त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे एक, आणि खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी, म्हणजे थोडीशी छोटी वाटी आहे ती खोबऱ्याची। आणि ते मी दोन्ही भाजून घेणार आहे गॅसवरती। तर अशा प्रकारे मी भाजणार आहे जुन्या पद्धतीने, जसं आधीचे लोक चुलीमध्ये जो कांदा आणि खोबरं भाजत होती त्या पद्धतीने। आणि अजून पण खानदेश भागामध्ये अशा पद्धतीनेच बनवतात शेवभाजी। तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। चला बनवूया। तर त्यासाठी बघा, आता आपलं खोबरं जे आहे ते पूर्णपणे असं भाजून घ्यायचं आहे आणि कांदा पण भाजून घ्यायचा आहे। हे बघा, दोन्ही लवकरात लवकर 5 मिनिटांमध्ये भाजले जातात। दोन्ही पण भाजून घेतले आहे। काळ्या मसाल्यासाठी एकदम परफेक्ट असं भाजी होते याची। तर कांदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेला आहे। हे बघा, मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे। त्यानंतर जे खोबरं होतं ते मी कट करून घेतलं आहे, कारण चांगल्या पद्धतीने एकदम व्यवस्थित पेस्ट होण्यासाठी ते मी कट करून घेतलेलं आहे। नंतर त्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकायचं आहे। हे बघा, लसूणच्या 5-6 पाकळ्या घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे भरपूर। आणि त्यामध्ये अर्धा टोमॅटो टाकायचा आहे कट करून। आणि हे जे आहे थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि मिश्रण वाटून घ्यायचं आहे मिक्सरला लावून। हे बघा, अशा पद्धतीने मसाला आपला जो आहे तो रेडी होतो। आणि आता कढईमध्ये तेल टाकलं आहे मी, आणि त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता तडतडला की नंतर आपल्याला त्यामध्ये आपला जो मसाला आहे तो टाकायचा आहे। मस्त असा काळा मसाला आपला रेडी आहे आणि तो तळून घ्यायचा आहे। जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला आपला जो आहे तो तळून घ्यायचा आहे। आणि ही शेवभाजी स्पेशल आहे, कारण आपल्या सबस्क्रायबरने सांगितलेलं आहे की शेवभाजी बनवून दाखवा, म्हणून त्यांच्यासाठी ही शेवभाजी जी आहे ती बनवून दाखवलेली आहे मी। आणि नक्की कमेंट करून सांगा भारती मॅडम कशी झालेली आहे आपली शेवभाजी। तर त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि गरम मसाला मी ॲड केलेला आहे आणि हा तळून घ्यायचा आहे सर्व एकदम व्यवस्थित मसाला। हे बघा, अशा प्रकारे आणि तेल सुटेपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। तळला नाही व्यवस्थित मसाला तर बिलकुलही भाजीला तरी येणार नाही। नंतर त्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे। गरम पाण्याने पण लवकर तरी येते आणि उकळी पण लवकर येते आणि टेस्ट पण त्याची तशीच टिकून राहते। म्हणून थंड पाणी न वापरता त्यामध्ये गरम पाणी तुम्ही टाकायचं आहे। हे बघा, नंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि उकळी येईपर्यंत मस्त असं, हे बघा, उकळी आलेली आहे आता मस्त भाजीला। आणि त्याची थिकनेस पण बघू शकता, घट्टच ठेवलेली आहे, थोडीशी पातळही नाही आणि घट्टही नाही, असं मीडियम अशी ठेवलेली आहे। आणि त्यामध्ये आता शेव टाकायची आहे। शेव तुम्ही गाठिया शेव घेऊ शकता, बारीक शेव जशी तुम्हाला जी आवडत असेल शेवभाजीमध्ये ती ठेवू शकता। पण ही शेव जरा जास्त छान लागते, म्हणून नक्की तुम्ही ही शेव बनवा आणि यामध्ये टाकून मस्त अशी एन्जॉय करा। नंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे मी वरतून। हे बघा, अशा प्रकारे। आणि आपली खानदेश स्पेशल अशी काळ्या मसाल्यातली झणझणीत अशी शेवभाजी जी आहे ती रेडी झालेली आहे। शेवभाजी जी आहे ती रेडी झालेली आहे। नंतर त्याच्यासोबत मी भाकरी बनवलेली आहे। तुम्हाला फुलके चपाती आवडत असेल तर तुम्ही त्यासोबत पण खाऊ शकता। नंतर बघू शकता प्लेटिंग करत आहे मी। तर शेवभाजी घेतलेली आहे, नंतर भाकरी आणि भात, अशा प्रकारे आपण आपली थाली जी आहे शेवभाजीची एन्जॉय करा। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा कांदा आणि आंब्यासोबत। तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचं नाहीये। भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।